मित्रांनो, अनेकदा आपल्याकडे एकत्र किंवा वडिलोपार्जित जमीन, घर किंवा प्लॉट असतो. पण कुटुंबातील एखादा सदस्य इतर सहधारकांना न विचारता, कोणतीही कायदेशीर वाटणी न करता आपला अविभाज्य हिस्सा किंवा कधीकधी संपूर्ण मालमत्ताच एखाद्या बाहेरील खरेदीदाराला विक्री करतो. अशा वेळी खरी समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा तो खरेदीदार थेट जागेवर येतो आणि ताब्यासाठी वाद घालू लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थिअरी नाही तर अशा परिस्थितीमध्ये नक्की कोणता कायदेशीर दावा करायचा, कसा स्टे मिळवायचा, कोणती कागदपत्रे लागतात याबाबत माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. सर्वात प्रथम एक महत्त्वाचा कायदा समजून घ्या. जोपर्यंत संयुक्त किंवा वडीलपार्जित मालमत्तेची रीतसर आणि अधिकृत कायदेशीर वाटणी होत नाही, तोपर्यंत प्रत्येक सहधारकाचा मालमत्तेच्या कणाकणावर हिस्सा असतो. पण तो हिस्सा नेमका कोणत्या बाजूला आहे हे निश्चित नसते. म्हणजेच प्रत्येकाचे हिस्साच्या चतुसीमा ठरलेल्या नसतात. आणि जर एखाद्या सहधारकाने त्याचा हिस्सा विकला तर तो हिस्सा खरेदी करणाऱ्या व्यक्तीला विक्रेत्यापेक्षा जास्त कायदेशीर हक्क मिळू शकत नाहीत. जर विक्रेत्याने स्वतःच्या हिस्सापेक्षा जास्त जागा लिहून दिलेली असेल तर ही खरेदीदाराला कायद्याने तितकाच मालकी हक्क मिळेल जितका त्या विक्रेत्याचा स्वतःचा हक्क होता. अशा वेळेस या ठिकाणी 3 परिस्थिती उद्भवतात. पहिली परिस्थिती म्हणजे केवळ खरेदी खत झालेले आहे पण ताबा तुमच्याकडेच आहे. बघा, जर खरेदीदाराने केवळ खरेदी दस्ताच्या जोरावर जागा माझी असल्याचा दावा केलेला असेल तर घाबरून जाऊ नका. यासाठी एकमेव कायदेशीर उपाय म्हणजे न्यायालयात डिक्लरेशन सूट म्हणजे जाहीर ठरावाचा दावा आणि फाळणीचा दावा म्हणजेच वाटपाचा दावा म्हणजेच पार्टिशन सूट एकत्र दाखल केला पाहिजे. कोर्टाकडे मागणी मागितली पाहिजे की ते खरेदी दस्त तुमच्या दावा मिळकतीमधील येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही आणि मालमत्तेची कायदेशीर वाटणी करून सर्वांचे हिस्से वेगवेगळे करून द्यावेत. आता दुसरी परिस्थिती असते ती म्हणजे खरेदीदाराकडून बेकायदेशीर ताबा किंवा बांधकामाचा थेट प्रयत्न केला जातो. बघा, जेव्हा खरेदीदार जागेवर येऊन ताबा घेण्याचा, भिंत घालण्याचा किंवा कंपाऊंड घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती तात्कालीन आणीबाणीची परिस्थिती असते. अशा वेळी वेळ वाया न घालवता त्वरित दिवाणी न्यायालयामध्ये धाव घेणे आवश्यक असते. या संपूर्ण मालमत्तेचे मूळ स्वरूप बदलण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 रूल 1 आणि 2 अन्वये मुख्य दाव्यासोबत तात्पुरत्या मनाई हुकुमाचा एक अर्ज दाखल करावा लागतो. आता या दाव्यामध्ये आपण 3 प्रकारच्या मागण्या मागितल्या पाहिजेत. पहिली मागणी म्हणजे केस प्रलंबित असेपर्यंत खरेदीदाराने किंवा त्या विक्रेत्याने मालमत्तेमध्ये कोणतेही नवीन फेरबदल करू नयेत. दुसरी मागणी म्हणजे मिळकतीवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम उभारण्यास तात्काळ मनाई देण्यात यावी. आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे खरेदीदाराने ती मालमत्ता पुढे इतर कोणालाही विक्री वगैरे करू नये, तिचा ताबा हस्तांतरित करू नये, यासाठी कोर्टातर्फे मनाई मागणे. आता आपण हे देखील पाहूयात की कोर्ट असा स्टे देत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहतात. बघा, पहिली महत्त्वाची बाब म्हणजे प्रथमदर्शनी सबळ केस म्हणजेच कागदपत्रांवरून हे स्पष्ट दिसले पाहिजे की मालमत्ता एकत्र आहे आणि तिचे कायदेशीररित्या वाटप झालेले नाही. दुसरी बाब म्हणजे सुविधेचे संतुलन म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजेच जर खरेदीदाराला या क्षणी रोखले नाही तर मूळ मालकाचे जास्त नुकसान होईल आणि केस गुंतागुंतीची होईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची बाब येते ती म्हणजे कधीही कशानेही भरून न येणारे असे नुकसान. म्हणजेच जर खरेदीदाराने त्या जागेवर पक्के बांधकाम केले तर मालमत्तेचे मूळ स्वरूप नष्ट होईल, जे नंतर केवळ पैशाच्या स्वरूपामध्ये भरून काढता येणार नाही. आता शेवटची आणि तिसरी परिस्थिती म्हणजे खरेदीदाराने प्रत्यक्ष ताबा घेतला असल्यास, म्हणजे जर ताबा तुमच्या हातातून पूर्णपणे गेलेला असेल तर केवळ स्टे मागून चालणार नाही. अशा वेळी वाटपाच्या दाव्यामध्ये ताबा परत मिळवण्यासाठी कायदेशीर मागणी गरजेची राहील, जेणेकरून कोर्ट बेकायदेशीर हस्तक्षेप हटवून तुमचा ताबा रिस्टोअरही करून देईल. आणखीन एक मोठा प्रश्न असा की झालेले खरेदी दस्त रद्द करून मागावे की झालेला दस्त माझ्या दावा मिळकतीमधील येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही अशी मागणी मागावी. येथे बरेच लोक गल्लत करतात किंवा गोंधळून जातात. जर तुम्ही स्वतः त्या खरेदी खतावर सही केलेली नसेल, म्हणजेच तुम्ही त्या दस्तावर पक्षकार नसाल, तर पूर्ण खरेदी खत रद्द करून मागू नका. त्याऐवजी जाहीर ठराव म्हणजे डिक्लेरेशन मागा की सदर खरेदी दस्त हा माझा दावा मिळकतीमधील येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही. कारण संपूर्ण दस्तऐवज रद्द करून मागितल्यास कोर्ट फी आणि अन्य तांत्रिक कायदेशीर मुद्दे उद्भवून तुमचा दावा डिसमिस देखील होऊ शकतो. दिवाणी न्यायालयात जो दावा दाखल करतो त्यानेच तो सिद्ध केला पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे तुमच्याकडे कागदपत्रांची भक्कम साखळी असणे आवश्यक राहते. त्यामुळे या दाव्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे दाखल केली पाहिजेत ते देखील पाहूयात. बघा, मालकी हक्क आणि त्या स्वरूपाचे पुरावे दाखवणारे कागदपत्र म्हणजे चालू आणि जुने
असे दोन्ही सातबारा उतारे किंवा प्रॉपर्टी कार्ड की ज्यावर सर्व सहधारकांची नावे आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबात जमीन वारसा हक्काने कशी आली याचा इतिहास सिद्ध करण्यासाठी त्याबाबतचा जुना फेरफार उतारा देखील महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे 8 उतारा देखील तुमच्या कुटुंबाच्या एकूण जमिनीचा पुरावा मानला जातो. त्याचप्रमाणे आपणास या दाव्यासोबत एक वंशावळ दाखल करावी लागते किंवा लिहावी लागते की ज्यावरून कोर्टाला समजेल की एकूण सहहिस्सेदार किती आहेत आणि एखादा किंवा जास्त सहहिस्सेदार मयत असतील तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देखील या दाव्यासोबत जोडले पाहिजे. त्यानंतर या जमीन मिळकतीवरील प्रत्यक्ष कब्जाचे पुरावे म्हणजेच ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडच्या कराबाबतच्या पावत्या देखील तुम्ही दाखल केल्या पाहिजेत. तुमच्या नावाचे वीज बिल हे देखील तुमचा त्या जागेवरील ताब्याबाबतचा भक्कम पुरावा असा मानला जातो. आणि ही जमीन शेतजमीन असल्यास शेतात तुमचे पीक उभे असल्याची अधिकृत नोंद म्हणजेच पीक पाण्याची नोंद, नवीन खरेदीदाराच्या खरेदी दस्ताची प्रत देखील पुरावा म्हणून तुम्हाला या दाव्यासोबत दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे खरेदीदार करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामाचे किंवा कुंपणाचे स्पष्ट फोटो आपण आपल्या दाव्यासोबत दाखल केले तर त्याचा देखील खूप मोठा फरक पडतो. त्याचप्रमाणे प्रतिवादी या खरेदी दस्ताच्या आधारे तुमच्यासोबत भांडण किंवा शिवीगाळ करत असेल तर त्याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला केलेबाबतची तक्रारीची प्रत देखील महत्त्वाची ठरते. दिवाणी दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार ही कायदेशीर बाब देखील महत्त्वाची असते. बघा, दिवाणी दावा दाखल करताना विक्रेता, खरेदीदार आणि कुटुंबातील इतर सर्व सहहिस्सेदार म्हणजेच कायदेशीर वारस किंवा सहहिस्सेदारांना पक्षकार म्हणून दाव्यामध्ये सामील करणे अनिवार्य राहते. जर एखादा महत्त्वाचा सहहिस्सेदार राहून गेला तर पुढे जाऊन कोर्टाचा निकाल म्हणजेच डिक्री अपूर्ण किंवा आव्हानात्मक ठरू शकते. ज्यावेळेस आपण असा दावा दाखल करतो त्यावेळेस 3 बाबी काटेकोरपणे पाहणे आवश्यक राहते. त्यामधील पहिली बाब म्हणजे वेळ वाया घालवणे. बघा, ज्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस एखादा मध्यस्थी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळेस खरेदीदाराशी किंवा मध्यस्थीशी केवळ चर्चा करण्यात वेळ घालवू नका, अन्यथा तोपर्यंत त्या व्यक्तीचे बांधकाम पूर्ण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब की जी तांत्रिकदृष्ट्या नेहमीच योग्य असावी लागते ती म्हणजे दाव्यामधील मागणी. आपल्या केसच्या गरजेनुसार योग्य ती मनाई, वाटप आणि झालेला खरेदी दस्त बंधनकारक नसलेबाबतची कायदेशीर मागणी आपण दाव्यामध्ये करणे किंबहुना आपल्या वकील साहेबांकडून किंवा आमच्याकडून देखील अचूक असा ड्राफ्ट तयार करून घेणे महत्त्वाचे ठरते. आणखीन एक महत्त्वाची बाब ही असते की मी नेहमीच सांगत असतो की कोर्टात भावनिक युक्तिवादापेक्षा दस्तऐवज आणि कायदेशीर तथ्ये जास्त काम करतात. कारण कोर्टामध्ये तुमच्या मनातील भावना किंवा संवेदना महत्त्वाच्या मानल्या नाहीत जात. त्यामुळे कोर्टामध्ये जात असताना नेहमी संपूर्ण कागदपत्रे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे योग्य ती कागदपत्रे घेऊन दावा दाखल करणे कधीही फायदेशीर राहत. आता व्हिडिओचा संपूर्ण सार पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की आपल्या संमतीशिवाय खरेदी खत झाले तरीही घाबरू नका. कारण खरेदीदाराला त्या विक्रेत्यापेक्षा जास्त हक्क मिळत नाहीत, परंतु वेळीच योग्य कागदपत्रांनिशी दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन मनाई हुकूम मिळवणे हा आपला मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा एकमेव ठोस मार्ग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचा या संदर्भातील काही अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लॉ ट्रेझर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.